सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन. आणि महांकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दसरा दिवाळी महोत्सव. यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन. प्रत्येक 1000 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक लकी ड्रॉ कूपन आणि 3000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा आकर्षक अशी भेट वस्तू. ही ऑफर 2 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंतच आहे बरं का. तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट. तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन सोबतच. जत तालुक्यातील दरीबडशी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू. संबंधित नातेवाईकांचा घातपाताचा आरोप. पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी. जत तालुक्यातील दरीबडशी गावात एक धक्कादायक घटना घडलेली असून पूजा भैरप्पा मोरडी वय 21 या विवाहितेचा घरामध्ये 80% भाजल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून जत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सदरची घटना काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आलेली आहे. आगीमध्ये भाजलेल्या अवस्थेत पूजाला जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र जत शहरातून रुग्णालयाकडे येत असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती समजून येते. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर शवविच्छेदनासाठी जबाबदार अधिकारी व पोलीस विभागाकडून प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र मुलीच्या माहेरीकडील नातेवाईकांनी शवविच्छेदनाला विरोध करीत ही आत्महत्या नसून घातपात आहे असा आरोप नोंदवला होता. नातेवाईक हे कन्नड भाषिक असून त्यांचे मूळ गाव सिंदगी तालुका जिल्हा विजापूर येथील चिक्कुर्गी परिसरातील असल्याचे समजते. 4 वर्षापूर्वी पूजा हिचे लग्न दरीबडशी येथील भैरप्पा शिवलिंग मोरडी यांच्याशी झाले होते. दाम्पत्याला एक छोटे मूल असून नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार वैवाहिक जीवनात अनेक वेळा वाद होत होते असे समजते. मुलीला वारंवार माहेरी पाठवले जात होते. त्यामुळे घटनेमागे संशयास्पद परिस्थिती असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नातेवाईकांनी जत पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर यांच्याकडे तक्रार मांडली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास जत पोलीस करीत आहेत. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क.